विचारसागर तरंग दुसरा परिच्छेद 12 क्रमांकाचा सिद्धांत मते कार्याध्यासाचा संभव। विचारसागर तरंग दुसरा परिच्छेद 12 क्रमांकाचा सिद्धांत मते कार्याध्यासाचा संभव। कालच्या पाठामध्ये पूर्व पक्षाच्या मते कारणाध्यासाचा असंभव कसा याचा सूत्ररूपाने अनुवाद करून कार्याध्यासाचा संभव कसा हा विषय सिद्धांत मताने आपण पाहत आहोत। त्यामध्ये पूर्व पक्ष म्हणतो कारणाध्यासाचा असंभव आहे। मुळात कारणाध्यासाने कार्याध्यास म्हणजे काय, तर दृष्टांतामध्ये रज्जूचं विशेष स्वरूपाचा अज्ञान हा कारणाध्यास आहे आणि दिसणारा सर्पाचं ज्ञान हा कार्याध्यास आहे। तसं सिद्धांतामध्ये वेष्टीदृष्ट्या आणि समष्टीदृष्ट्या आत्मा किंवा ब्रह्म यांच्या विशेष स्वरूपाचा अज्ञान हा कारणाध्यास आहे आणि अहंकारादिबंध किंवा जगदंतपाती पदार्थ हा कार्याध्यास आहे। तर कार्याध्यास साक्षात दुःख देतो आणि कारणाध्यास परंपरेने दुःख देतो। म्हणून पूर्व पक्षाच्या मते पहिला कार्याध्यासाचाच असंभव सांगितला। का तर सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमातादी दोषत्रय ही कार्याध्यासाची सामुग्री आहे आणि ती दृष्टांतात भेटते, दाष्टांतात नाम सिद्धांतात भेटत नाही। म्हणून कार्याध्यास हा संभवनीय नाही। तर सिद्धांताने सांगितलं कार्याध्यासाला सामुग्रीच लागत नाही असं आमचं म्हणणं नाही, पण आपण म्हणता ती सामुग्री लागत नाही। मग कार्याध्यासाला पूर्व पक्षाच्या मते काय सामुग्री लागते, सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि सिद्धांतामते सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि पूर्व पक्षाचं म्हणणं पुन्हा प्रमातादी दोषत्रय लागतात। प्रमात्याच ठिकाणी लोभ भयादी, प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमालादी आणि प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्यादी हे दोष अध्यासाला कारण आहे असं कोणाचं म्हणणं आहे, पूर्व पक्षाचं। पण सिद्धांती म्हणतात दोषत्रय सत्वे कार्याध्यास सत्वम, दोषत्रय अभावे कार्याध्यास अभावम। असं जर झालं असतं तर दोषत्रयाला अध्यासाचं कारणत्व देता आलं असतं, पण दोषत्रय सत्वे अध्यास सत्वम दृष्टांतात बरोबर आहे, पण दोषत्रय अभावे अध्यास अभावम असं नाही। दोषत्रय नाही तरी देखील अध्यास आहे। या ना असे इकडे या ना, दोषत्रय नाही तरी अध्यास आहे। म्हणून दोषत्रय काय नाही, दोषत्रय अध्यासाचं कारण नाही, कारण दोषत्रय नाही आणि अध्यास नाही असं नाही, दोषत्रय नाही तरी अध्यास आहे। म्हणजे दोषत्रय अध्यासाचं कारणच नाही। म्हणजे प्रमाता दोष नाही तरी अध्यास आहे। कोणता, संन्यासी ठिकाणी लोभ नावाचा दोष नाही तरी त्याला शुक्ती व रजताचा अध्यास होतो आणि त्या मांत्रिकाच्या ठिकाणी भय नावाचा दोष नाही त्यालाही रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो। सर्वांच्या नेत्रामध्ये तिमिर नावाचा किंवा पित्तमालादी नावाचा दोष नाही तरी सर्वांना आकाश निळं दिसतं, म्हणजे प्रमाण दोष वाचून अध्यास होतो। आणि प्रमेयामध्ये सादृश्य म्हणाल तर आत्म्याच्या मध्ये जातीमध्ये कुठल्याही प्रकारचं सादृश्य नाही, कारण जाती हा धर्म कोणत्या देहाचा आहे, स्थूल देहाचा आहे, कोणत्या देहाचा नाही, सूक्ष्म देहाचा किंवा कारण देहाचा नाही। याचाच अर्थ आत्म्याचा नाही हे काही कैमुतिक ज्ञानी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। म्हणजे दोषत्रय नसताना सुद्धा अध्यास होतो। इथे एक महत्त्वाचा मुद्दा ध्यानात ठेवायचा, इथे संस्कृत विचारसागरामध्ये दिलेला आहे, इथे पूर्व पक्षाने इथे आपल्या विचारसागरामध्ये दिलेलं नाही। पण दोषत्रय नाही आणि अध्यास म्हणजे दोषत्रय आहे अध्यास आहे, पण दोषत्रय नाही तरी अध्यास आहे। म्हणजे पूर्व पक्षाने सांगितलेले किती दोष, प्रमात्याच्या ठिकाणचा लोभ भयादी, प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमालादी आणि प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्यादी, आणि दोषत्रय नसताना अध्यास होतं। बरं एकच उदाहरण त्यांनी असं दिलं सिद्धांताने का तिन्ही दोष नाही तरी अध्यास झाला। आकाशाच्या ठिकाणी नीलतेचा अध्यास होतो, तिथे अधिष्ठान कोण, आकाश म्हणजे अवकाश पोकळी, आणि आरोप्य कोण, नीलरूपता आणि कटाहरूपता। त्या दोन्ही प्रमेयामध्ये अधिष्ठान आणि आरोप्यामध्ये काय सादृश्य आहे, काहीच नाही। म्हणजे प्रमेयामध्ये सादृश्य दोष त्या अध्यासात नाही। बरं सर्वांना भूक लागणं हा जसा दोष नाही तसं सर्वांनाच आकाश निळं दिसतं, म्हणून तिथे प्रमाण दोषही मानता येत नाही। आणि ज्या वेळेला आकाश निळं दिसतं किंवा कटाहरूप दिसतं त्यावेळेला भय नावाचा दोष आहे का लोभ नावाचा दोष आहे, दोन्ही नाही। म्हणजे प्रमाता दोष नाही, प्रमाण दोष नाही, प्रमेय दोष नाही तरी देखील आकाशाच्या ठिकाणी नीलरूपतेचा आपल्याला अध्यास झाला। म्हणजे सादृश्य दोष वाचून सुद्धा अध्यास होऊ शकतो, म्हणजे तिन्ही दोष वाचून अध्यास होतो।
पण हे बोलणं सिद्धांताचं एक शब्द ध्यानात ठेवायचा, ते प्रौढीवादाने. कशाने बोलणं आहे? प्रौढीवादाने. आता प्रौढीवाद कशाला म्हणतात? जे आपल्याला मत मान्य नाही ते सुद्धा तात्पुरतं मान्य करणं आणि समोरच्याला त्याची चूक दाखवून देणं, याला काय म्हणायचं? प्रौढीवाद. जे मत आपल्याला मान्य नाही तेही काही वेळ मान्य करायचं आणि समोरच्याची चूक त्याच्या लक्षात आणून द्यायची, याकरता केलेलं जे बोलणं असतं त्याला प्रौढीवाद असं म्हणतात. जसं इथे दोष नसताना अध्यास होतो, म्हणजे कुठलाच दोष नाही तरी अध्यास होतो, हे बोलणं सिद्धांताला सुद्धा मान्य नाही. पण पूर्वपक्ष काय बोलून बसला? दोषत्रय आहे तरच अध्यास आहे, दोषत्रय नाही तर अध्यास नाही. आणि ते दोषत्रय कोणते? जे सांगितले त्यांनी तेच. म्हणजे प्रमात्याच ठिकाणी लोभ भयादी, प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मलादी, आणि प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्यादी. हे दोषत्रय असेल तरच अध्यास आहे, अन्यथा नाही. आणि ते दृष्टांतात आहे, दाष्टांतात नाही, असं कोण बोललेलं आहे? पूर्वपक्ष. तर दोषत्रय नसताना सुद्धा अध्यास होऊ शकतो असं एक एक उदाहरण देऊन सिद्ध केलं. पण दोष नाही म्हणजे हे 3 दोष नाही मग पण अध्यास आहे, हे बरोबर आहे. पण दोष नाहीच आणि तरी अध्यास आहे असं म्हणणं बरोबर नाही. कारण अविद्या हाच दोष नाही का? माया हाच दोष नाही का? अज्ञान हाच दोष नाही का? आणि अज्ञानाशिवाय अध्यास होईल का? म्हणजे दोष लागतो अध्यासाला, पण पूर्वपक्ष म्हणतात ते लागत नाही. इथे हेच म्हणायचं. जसं सजयते वस्तुंजन्य संस्कार असेल, आपलं सत्य वस्तुंजन्य संस्कार नसेल किंवा असेल तरी अध्यास होतो. पण सजयते वस्तुंजन्य संस्कार असेल आणि सजयते वस्तुंजन्य संस्कार नसेल तर मग मात्र अध्यास होत नाही. म्हणून अध्यासाचं कारण तू कोणाला दिलं आहे ना? जसं कोणाला देता कामा नाही, सत्य वस्तुंजन्य संस्काराला अध्यासाचं कारण तो देता कामा नाही. मग अध्यासाचं कारण तू दिलं कोणाला पाहिजे? सजयते वस्तुंजन्य संस्काराला अध्यासाचं कारण तू दिलं पाहिजे. तसं दोषत्रय नाही म्हणजे पूर्वपक्षाने सांगितलेले दोषत्रय आहे, अध्यास आहे. पण पूर्वपक्षाने सांगितलेले दोषत्रय नाही, अध्यास नाही असं नाही. दोषत्रय नाही तरी अध्यास आहे, याचा अर्थ अध्यासाला दोष लागतच नाही असं सिद्धांताचं म्हणणं आहे का? छान. असं सिद्धांताचं म्हणणं नाही. फक्त सिद्धांताचं म्हणणं काय? आपण म्हणतात ते दोष लागत नाही आहे ना, म्हणून हे बोलणं प्रौढीवादन आहे. कारण त्या ठिकाणी अविद्या, अज्ञान, माया हा दोष तर आहेच आहे, कारण या वाचून तर अध्यास होणार नाही असं बोलणं झालं. आणि मग कारणाध्यासाचा असंभव हा विचार आपला चालू आहे. तर पूर्वपक्षाचा अनुवाद करत असताना कारणाध्यासाचा असंभव पाहत असताना पूर्वपक्षाच्या मते कोणाच्या ठिकाणी काय नाही? सूर्याच्या ठिकाणी अंधकार नाही. तसं चित्सूर्य ज्ञानरूपी प्रकाशनयुक्त कोण आहे? आत्मा आहे. त्याच ठिकाणी कोण राहणं संभवनीय नाही? अज्ञानरूपी अंधकार राहणं संभवनीय नाही. ज्याला तुम्ही कोणता अध्यास म्हणता? कारणाध्यास. स्पष्ट प्रकाशामध्ये रज्जूवर सर्पाचा अध्यास होऊ शकतो का? नाही. तसं चित्सूर्य असणाऱ्या आत्म्याच ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार राहील का? नाही. असं कोणाचं बोलणं ठरलं? पूर्वपक्षाचं. तर सिद्धांती काय म्हणतात? आत्मा चित्सूर्य नाही, चित्सूर्य नाही असं सिद्धांताला म्हणायचं का चित्सूर्य आहे हेच सिद्धांताला सांगायचं? चित्सूर्य आहे सिद्धांताला सांगायचं. म्हणजे आत्म्याच ठिकाणी प्रकाशरूपी ज्ञानरूपी प्रकाश आहेच आहे. पण जरी आत्म्याच ठिकाणी ज्ञानरूपी प्रकाश असला तरी आपण म्हटलं एक प्रकारचा बॉम्ब गोळा टाकला सिद्धांताने. काय? जरी आत्म्याच ठिकाणी ज्ञानरूपी प्रकाश असला तरी आत्म्याच ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार राहत नाही असं नाही. म्हणजे अज्ञानरूपी अंधकार राहतो. आणि हे कशावरून सिद्ध केलं? श्रुतीने सिद्ध केलं का युक्तीने सिद्ध केलं का सर्वात मोठी अनुभूती सांगितली? अनुभूती सांगितली. म्हणजे झोपेतून उठलेला मनुष्य काय म्हणतो? मी काय करत होतो इतका वेळ? मी सुखाने झोपलो, मला काही कळालं नाही. मग न कळणं म्हणजे काय? अज्ञान. आणि त्या अज्ञानाचं त्याला काय झालं? ज्ञान. मग त्या अज्ञानाचं ज्ञान कधी झालं? सुषुप्तीत. सांगतो कुठे? जागृतीत. जागृतीत सांगतो. ही काय आहे? त्या अज्ञानाची स्मृती आहे. पण स्मृती कशा वाचून नसते? पूर्वानुभवा वाचून नसते. मग या स्मृती सहसा पूर्वानुभवी का? या स्मृती सहसा अनुभवात्मिका. म्हणजे स्मृती अनुभवाचून होत नाही. आणि ज्या अर्थी तो म्हणतो मला काही कळालं नाही, हे त्याला कळालं म्हणजे अज्ञानाचं त्याला ज्ञान झालं. आणि अज्ञानाचं ज्ञान अज्ञान असेल तेव्हा होईल का नसेल तेव्हा होईल? अज्ञानाचं ज्ञान अज्ञान असेल तेव्हा होईल. याचा अर्थ आत्मस्वरूपा ठिकाणी अज्ञान राहतं. कोणाचा अनुभव आहे? आपल्या सगळ्याचा अनुभव. आता जरी आपण ब्रह्म का आपण जीव तत्वतः आपण ब्रह्म आहे, पण आपण काय म्हणतो स्वतःला? जीव. आणि जीव हे म्हणणं हे अज्ञानाचं लक्षण आहे का ज्ञानाचं लक्षण आहे? अज्ञानाचं लक्षण आहे. आणि आपल्याला ते मान्य नाही का? मान्य आहे. म्हणजे आपल्या ठिकाणी अज्ञान राहिलं की नाही? राहिलं. म्हणजे अज्ञान जरी ज्ञानरूप प्रकाशरूप आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार राहतो. कारण आत्म्याचं कोणतं स्वरूप अज्ञानाच्या विरोधी नसतं?
सामान्य स्वरूप अज्ञानाचे विरोधी नसतं. कोणतं स्वरूप विरोधी असतं? विशेष स्वरूप विरोधी असतं. मग सामान्य कशाला म्हणतात आणि विशेष कशाला म्हणतात? तर सर्वव्यापक जे चैतन्य ते कोणतं चैतन्य आहे? सामान्य चैतन्य आहे. आणि वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेलं ते कोणतं चैतन्य आहे? विशेष चैतन्य आहे. मग सर्वव्यापक चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही. इदम किंचित अस्ति हे रज्जूचं कोणतं ज्ञान आहे? सामान्य ज्ञान आहे. आणि इयम रज्जू हे रज्जूचं कोणतं ज्ञान आहे? विशेष ज्ञान आहे. मग इदम किंचित हे रज्जूचं सामान्य ज्ञान ते भ्रमाला बाधक आहे का नाशक आहे? भ्रमबाधक आहे, भ्रमबाधक आहे का भ्रमनाशक आहे ना? का बाधक आणि नाशक एकच आहे? पण या ठिकाणी बाधक म्हटलं म्हणजे नाशक म्हटलं म्हणजे त्याची अप्रतीती, आणि बाधक म्हटलं म्हणजे त्याचा प्रतितीकाली नाहीचा निश्चय. प्रश्न कसा विचारला पाहिजे? तर रज्जूचं विशेष सामान्य स्वरूपाचं ज्ञान हे भ्रमसाधक आहे का भ्रमबाधक आहे? तर उत्तर काय देणार आपण? भ्रमसाधक आहे. भ्रमाला ते उलट काय साधक आहे, कारण हे काहीतरी आहे कळतं आणि नेमका काय कळत नाही. त्याच वेळेला रज्जूवर सर्पाचा काय होतो? आपल्याला भ्रम. तसं चैतन्याचं आहे अशा रूपाने ज्ञान होतं, पण आस्ती भाती प्रिय विशेष रूपाने अज्ञान असतं. त्यावेळेला ते जगताचा आपल्याला भ्रम होतो, व्यष्टी समष्टी जगताचा भ्रम होतो. म्हणजे याचा अर्थ चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहतं. आणि मग ते कळण्याकरता त्यामध्ये दोन वाद आपण काल पाहिले. सांगायला एक पहिला वाद अवच्छेदवाद आणि दुसरा आहे आभासवाद. मग अवच्छेदवाद आणि आभासवाद ह्या दोन्ही वादामध्ये जीवशिवाचं लक्षण करतात की नाही? नाथबाबा म्हणतात कल्पना विद्या तेने झाला जीव, माय उपाधी शिव बोली जेते, किंवा जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग सिंधुता अभंग नेने हरी. असा जीव आणि शिव. मग अवच्छेदवादाला विचारला आपण जीव म्हणजे काय आहे ना, आणि शिव म्हणजे काय? तर ते काय म्हणणार? अविद्या किंवा माया अवच्छिन्न चैतन्य त्याला काय म्हणतात? जीव किंवा शिव. म्हणजे अविद्या अवच्छिन्न चैतन्याला म्हणतात जीव आणि माया अवच्छिन्न चैतन्याला म्हणतात शिव. कोणता वाद? अवच्छेदवाद. आणि आभासवादाला विचारलं ते काय म्हणणार? नाही, साभास अविद्या अवच्छिन्न चैतन्य तो जीव आणि साभास माया अवच्छिन्न चैतन्य तो शिव. म्हणजे एक आभास मानला का तोच झाला आभासवादी, आणि आभास काढला तर तोच झाला अवच्छेदवादी. मग या तीन बोटाला काल आपण तीन नावं दिली होती. एक अज्ञान आहे ना, अध्यास म्हणण्यापेक्षा आता त्याला थोडंसं जवळचं इथला शब्द घेऊ. काय? अज्ञान. दोन वृत्ती आणि तीन चैतन्य किंवा ज्ञान आहे ना. मग ह्या अज्ञानाची विरोधी कोण आहे अवच्छेदवादात? वृत्तीमध्ये विशेष रूपाने स्थित असणारं चैतन्य अज्ञानाची विरोधी आहे. काय काय? वृत्तीमध्ये विशेष रूपाने स्थित असणारं चैतन्य हे अज्ञानाची विरोधी आहे. हा कोणता वाद? अवच्छेदवाद. आणि साभास चैतन्याचं साह्य घेतलेलं वृत्ती ही अज्ञानाच्या विरोधी आहे. हे कोणता वाद? आभासवाद. म्हणजे अज्ञान नाशाचं हेतुत्व चैतन्याला दिलं तो कोणता वाद? अवच्छेदवाद. कारण ते बोलले ना वृत्तीमध्ये स्थित विशेष चैतन्य अज्ञानाची विरोधी आहे, म्हणून अज्ञान नाशाचं हेतुत्व चैतन्याला देतात ते कोण आहे? अवच्छेदवादी. आणि अज्ञान नाशाचं हेतुत्व वृत्तीला देतात ते कोणते वादी? आभासवादी. कारण ते म्हणतात साभास चैतन्याचा साह्य घेतलेली वृत्ती अज्ञानाची विरोधी आहे. म्हणजे अज्ञान नाशाचं हेतुत्व चैतन्याला देतात ते अवच्छेदवादी आहे, अज्ञान नाशाचं हेतुत्व वृत्तीला देतात ते आभासवादी आहे. पण चैतन्याला जे अज्ञान नाशाचं हेतुत्व देतात त्यांना सुद्धा कोणाचा साह्य घेतल्याशिवाय नाही. चैतन्याला अज्ञान नाशाचे हेतुत्व देतात कोण? वादी. तुम्ही बोललात ना अवच्छेदवादी. मग त्यांना सुद्धा कोणाचा साह्य घेतल्याशिवाय नाही, वृत्तीचा साह्य घेतल्याशिवाय नाही. आणि जे अज्ञान नाशाचे हेतुत्व वृत्तीला देतात आभासवादी त्यांना सुद्धा कोणाचा साह्य घेतल्याशिवाय नाही, चैतन्याचा चिदाभासाचा साह्य घेतल्याशिवाय नाही. पण एक आहे की अज्ञान नाशाचं कारणत्व चैतन्याकडेच देतात, फक्त ते वृत्तीमध्ये विशेष भावाला आलेलं पाहिजे असं म्हणतात ते अवच्छेदवादी आहे. आणि चैतन्य सामान्य असो किंवा विशेष असो ते अज्ञानाचे विरोधी नाही. मग साभास चैतन्याचं साह्य घेतलेली वृत्तीच अज्ञानाचे काय आहे? विरोधी आहे असं म्हणतात ते कोण आहे? आभासवादी आहे. पण मग या म्हणण्यावरनं चैतन्याच्या ठिकाणी कोणाची सिद्धी झाली? अज्ञानाची सिद्धी झाली. कोणाची सिद्धी झाली? अज्ञानाची. आणि अज्ञान म्हणजेच कोणता अध्यास? कारणाध्यास. म्हणजे कारणाध्यासाची काय आहे? सिद्धी आहे. पण मग म्हणले का हो कारणाध्यासाची जर सिद्धी आहे तर मग आता ही कोण आहे? रज्जू आहे. या रज्जूचं कोणतं ज्ञान? ही इदम किंचित असते. हे कोणतं ज्ञान? सामान्य ज्ञान. आणि इदम किम म्हटले अहम न जानम हे कोणतं अज्ञान? विशेष स्वरूपाचं अज्ञान. त्यावेळेला रज्जूवर भ्रम होतो. कोणता? अयम सर्प हा भ्रम होतो. म्हणजे भ्रमाला कारण कोणतं ज्ञान आणि कोणतं अज्ञान?
सामान्य ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान हे भ्रमाला काय आहे, कारण आहे, असं आपलं ठरलं. पण मग असं ठरल्याच्या नंतर रज्जूला सामान्य विशेष भाव रज्जू ठिकाणी राहतो, कारण रज्जू कशी आहे, जड आहे. म्हणून तिचं म्हणा तुम्ही सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान. पण आत्मा कसा आहे, ज्ञान स्वरूप आहे. बरं, तो चित्सूर्य आहे ना, ज्ञानसूर्य आहे. आणि शिवाय तुमचा आत्मा कसा आहे, निर्विशेष सत्सामान्य आहे. मग निर्विशेष सत्सामान्य म्हणायचं आणि पुन्हा सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान म्हणायचं. हा कोणता दोष असतो, वदत व्याघात दोष. बाबांच्या मुखातून तुम्ही ऐकला असेल पाठाला. एकाला विचारलं, का रे बाबा, लईच तुझा चेहरा पडला, पार चेहऱ्यावर 12 वाढलेत, तुला काही कपडा लत्ता? तो म्हटला, कसला गरीबाला कपडा लत्ता? म्हणजे काही शेतीबाडी, कसली गरीबाला शेतीबाडी? काही घरबीर, कसलं गरीबाला घरबीर? म्हणले काही बायको मुलं, कसलं गरीबाला बायको मुलं? म्हटले मग काही आईबाप? म्हणले कसली गरीबाला आईबाप? मग बाबा म्हणतात, तो काय आकाशातून पडला का काय, आहे की नाही? आता हे बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण आईबापसुद्धा कसे गरीबाला म्हणणं तर आज सिद्ध नाही ना. कारण आईबापाशिवाय तुझी उत्पत्ती होऊ शकत नाही. तू काय ब्रह्मासारखा अनादी आहेस का, आहे ना? म्हणजे तत्वता जरी अनादी असला तर देवरूपाने पाहिलं तर तो साधी शांत आहे. आणि साधी शांत म्हणजे उत्पत्ती होणारा पदार्थ तो आदेश कारणाशिवाय उत्पन्न होत नाही. मग या रूपाने जर पाहिलं तर कसले गरीबाला आईबाप असं म्हणणं, हे बोलणं त्याचं कोणत्या दोषाने युक्त आहे? वदत व्याघात. ब्रह्मचारीचे मम पिता, वंद्याचे मम माता. आणि तुझे वडील जर ब्रह्मचारी आहे आणि तुझी माता जर वंद्य आहे तर तुझी उत्पत्ती सिद्ध होत नाही ना. म्हणजे हा कोणता दोष होतो? वदत व्याघात. तसं तुम्ही आत्मा कसा आहे म्हणता, बोला निर्विशेष सत्सामान्य. आणि पुन्हा त्याचं सामान्य ज्ञान, विशेष अज्ञान, आणि त्याच्यात होतो भ्रम. हे तुमचं बोलणं म्हणजे वदत व्याघात दोषाने युक्त आहे. मग तुम्ही काय म्हणा, एक तर आत्माला निर्विशेष सत्सामान्य तरी म्हणू नका. निर्विशेष सत्सामान्य म्हणत असेल तर त्याचं सामान्य ज्ञानात विशेष अज्ञानात भ्रम होतो असं तरी म्हणू नका. म्हणजे एक दोन्हीपैकी कुठलं तरी माघार घ्या, असं कोणाचं म्हणणं होतं? पूर्व पक्षाचं. तर सिद्धांती म्हणतात, बाबा रे, आमचा आत्मा निर्विशेष सत्सामान्य आहे, हा सिद्धांतच आहे. आणि सिद्धांत सिद्धच असतो, तो कसा माघार घेता येईल? तो तर माघार घेता येणार नाही. आणि अनुभवाचा आपलाप करता येत नाही. भ्रम कधी होतो? विशेष स्वरूपाच्या अज्ञानात आणि सामान्य स्वरूपाच्या ज्ञानातच होतो. हे काहीतरी आहे हे कळतं आणि नेमकं काय कळत नाही, तेव्हाच भ्रम होतो ना. म्हणजे आपल्याला ही रज्जूच आहे असं कळालं, भ्रम होईल का? बरं, इथं गडद अंधकार आहे, काहीच नाही कळालं, भ्रम होईल का? म्हणजे भ्रम होण्याकरता काय लागतं? सामान्य ज्ञान लागतं आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान लागतं. हा आपला काय आहे? अनुभव आहे. आणि अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही. म्हणजे मग हे तरी माघार घेता येईल का? तो काय म्हणतो, एक तर सामान्य ज्ञान आत्मा निर्विशेष सत्सामान्य आहे, हे तरी माघार घ्या. किंवा सामान्य ज्ञानात विशेष अज्ञानात भ्रम होतो असं म्हणणं, हे तरी माघार घ्या. पण सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञानाशिवाय भ्रम होतच नाही. आपला काय आहे? अनुभव आहे. आणि अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही. म्हणून असं म्हणता येणार नाही विशेष ज्ञानातच भ्रम होतो असंही म्हणता येणार नाही. सामान्य ज्ञानातच भ्रम होतो असंही म्हणता येत नाही. विशेष म्हणजे अज्ञानातच भ्रम होतो असंही म्हणता येत नाही. ज्ञान अज्ञान दोन्ही लागतंच. फक्त ज्ञान कोणतं लागतं? सामान्य. आणि अज्ञान कोणतं लागतं? विशेष. तेव्हा काय होतो? विशेष भ्रम होतो, आहे ना. आणि मग जे ज्याचं अज्ञान भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. असं आमचा सिद्धांत असल्यामुळे तेही माघारी घेता येत नाही. पण नाही म्हणले, मग आत्मा निर्विशेष सत्सामान्य आहे हे म्हणणं माघारी घ्या. आणि म्हटलं ते कसं माघारी घेणार? आमचा आत्मा निर्विशेष सत्सामान्य आहेच आहे, ते माघारी घेता येत नाही. तो म्हटलं मग तुमचं बोलणं हे वदतो का, म्हणजे फिरवा फिरवी झाली. म्हटले फिरवा फिरवी बिलकुल नाही. आमचं म्हणण्याचं तात्पर्य तुला जाणून घे. तात्पर्य जाणून घेतलं, वक्तुरीच्या तात्पर्य, वक्ता बोलतो काय त्याच्यापेक्षा पाठीमागं त्याचं तात्पर्य काय हे कळून घेतलं पाहिजे. मागे आपण एकदा बोललो की नाही, दोन बाप लेकाच्या जोड्या शिकारीला गेल्या. शिकारी 3 केल्या, प्रत्येकाच्या वाट्याला एक आली. येईल का? नाही. अजून काही येईल नाहीच म्हणता तुम्ही. एक दिवस आपण बोललेलो ना, बाप लेकाच्या 2 जोड्या शिकारीला गेल्या, शिकारी 3 केल्या, प्रत्येकाच्या वाट्याला एक आली. येईल का? नाहीच म्हणता तरी. अहो येईल. कशी येईल? बाप लेकाच्या 2 जोड्या गेल्या म्हणजे माणसं किती केली वाटायला लागलं तुम्हाला? 4 वाटायला लागलं. शिकारी किती? 3. मग प्रत्येकाच्या वाट्याला एक येईल कशी? असाच प्रश्न आहे ना. कारण तिघाला 3 दिले, चौथ्याला काय देणार? हा प्रश्न आहे ना. पण 2 बाप लेकाच्या जोड्या म्हणताना आजोबा, मुलगा आणि नातू गेलेत ना. कोण गेले? आजोबा, मुलगा आणि नातू गेले. मग हा आजोबा काय आहे? बाप आहे. मुलगा काय आहे? लेक आहे. आणि हाही लेक आहे. पण बारकाईने बघा, आजोबा बापच आहे, लेक नाही. नातू लेकच आहे, बाप नाही. हा बाप लेक आहे ना. हा काय आहे? बाप लेक आहे. हा बाप कोणाचा? नातवाचा. आणि लेक कोणाचा? आजोबाचा. आणि मग हा कोण आहे? बाप लेक आहे. हा मग लेक आहे का बाप आहे? बाप लेक आहे ना. हा बाप लेक आहे. मग इकडं पाहिला तर तो बाप आहे आणि इकडं पाहिला तर तो लेक आहे. मग 2 बाप लेका जोड्या गेले नाही.
माणसं किती गेलेत? 4 नाही गेले, 3च गेलेत. शिकारी किती केल्या? 3 केल्या. प्रत्येकाच्या वाट्याला एक येणार की नाही? मग आता तरी येणार की नाही? मग हे बोलणं काही चुकीचं आहे का? ते बोलणं बरोबरच आहे. मग 2 बाप लेकाच्या जोड्या गेल्या, शिकारी 3 केल्या, प्रत्येकाच्या वाट्याला 1 आली. मग एक काय म्हणेल? नाही, एक तर शिकारी तरी 4 घ्या, नाहीतर माणसं तरी 3 घ्या. पण आम्ही माणसंही 3 म्हणत नाही, शिकारी 4 घेत नाही. पण आमचं बोलणं चुकीचं आहे असं नाही, आमचं बोलणं बरोबर आहे. तू समजून घे. 2 बापलेकाच्या जोड्या गेल्या म्हणजे मधला बापलेक पाहिला तर मग शिकारी 4 करण्याची गरज नाही. आणि 2 बापलेकाच्या जोड्या म्हणलं तरी चुकीचं नाही. पण याच्यातला काय कळायला पाहिजे? समन्वय कळायला पाहिजे आहे ना. वक्त्याचं काय केलं पाहिजे? बोलण्याच्या पाठीमागचं तात्पर्य कळायला पाहिजे. तसं इथं तात्पर्य जाणून घे. मग तो काय बोलतो आता बघा, मूळ मुद्द्यावर या. तो काय म्हणतो? काय माघारी घ्या? आत्मा निर्विशेष सत्सामान्य आहे हे म्हणणं तरी माघारी घ्या. किंवा काय म्हणा, सामान्य ज्ञानात विशेष अज्ञानात भ्रम होतो हे तरी माघारी घ्या. पण सामान्य ज्ञानात विशेष अज्ञानातच भ्रम होतो हा आपला सर्वांचा काय आहे? अनुभव आहे. म्हणून हे माघारी घेता येईल का? नाही. बरं, आत्मा निर्विशेष सत्सामान्य आहे हा सिद्धांत आहे, तो तरी माघारी घेता येईल का? नाही. मग आता आमचं बोलणं चुकीचं आहे का? असं नाही. तुला वाटतं चुकीचं, आता याच्यात वाटलं तसं, पण ते चुकीचं नाही, ते बरोबरच आहे. कारण ज्या वेळेला आम्ही आत्मा निर्विशेष सत्सामान्य आहे असं म्हणतो तर आमचा खरंच आत्मा सामान्य विशेष भावाने रहितच आहे. आणि ज्या वेळेला आम्ही म्हणतो सामान्य स्वरूपाच्या ज्ञानात विशेष स्वरूपाच्या अज्ञानात भ्रम होतो तर हे आमचं म्हणणं बरोबरच आहे. पण ज्या वेळेला आम्ही सामान्य स्वरूपाचं ज्ञान विशेष स्वरूपाचा अज्ञानात भ्रम होतो असं म्हणतो ते सामान्य विशेष भाव आम्ही आत्म्याच्या ठिकाणी नाही स्वीकारले, हा इथला मुद्दा आहे. सामान्य विशेष भाव आम्ही कोणाच ठिकाणी स्वीकारलेले नाही, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वीकारलेच नाही. आत्मा फक्त सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असावा लागतो. म्हटले बोलणं तेच झालं. तसं नाही झालं. आत्माच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव आम्ही स्वीकारले नाही म्हणून आमचा आत्मा कसा आहे? निर्विशेषच सामान्य आहे. आणि सामान्य स्वरूपाचं ज्ञान आत्मा मात्र सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष स्वरूपाने अज्ञात असावा लागतो, असा भाव असावा लागतो. आणि असा भाव असल्यामुळे भ्रमाची सिद्धी होते. पण तुम्हाला असा भाव असावा लागतो, मग असा भाव आत्म्याच ठिकाणी नाही स्वीकारला तर मग कुठे आहे? म्हणजे ज्याला भ्रम झाला त्याच्या ठिकाणी आहे. कोणाच ठिकाणी तो भाव आहे? ज्याला भ्रम झाला त्याच्या ठिकाणी आहे. कोणाच ठिकाणी नाही? आत्म्याच ठिकाणी नाही. म्हटलं हे काय आम्हाला कळालं नाही. म्हणजे कळालं नाही तर असं आहे. आता आपण त्या दिवशी योगी आदित्यनाथजी यांचं उदाहरण पाहिलं आहे ना. एकाला हे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री असं ज्ञान आहे आणि दुसऱ्याला ही एक संन्यासी आहे असं ज्ञान आहे आणि अनेक संन्यासातला हा एक संन्यासी आहे असं एकाला ज्ञान आहे. एकाला ज्ञान आहे आणि एकाला नाही आणि त्या दोघांच्या मध्ये येऊन बसले. आणि आता जागा कमी असल्यामुळे थोडेसे जरा त्या मांडीवर मांडी आली. एक म्हणत तिकडं भाई ना असं काय करतोस आहे ना. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले होते एक ती मराठी भाषा ते बोले क्या बोल रहे? क्या नाही उधर होय क्या काय बोल रहे? म्हणजे तिकडं ते गुलाबी हिंदी असते ना आपली तिकडली हिंदी अशी हेलपटीच खाते तिकडे गेल्यानंतर. ते तिकडं असं करायला लागलेत. मग एक काय म्हणायला लागले, तू आपण तिकडे व्हा. आणि दुसरं काय करायला लागले, त्यांचं दर्शन घ्यायला लागले. अरे म्हणले दर्शन काय घेतात? ते मागं येऊन आपल्या मांडीवर बसताना दर्शन काय घेतात? अरे म्हणले वेड्या, ते केवळ संन्यासी नाही. तो काय म्हणले, आपल्या उत्तर प्रदेशातले मुख्यमंत्री महोदय. आणि म्हणले ज्यांचं नाव ऐकलं ना, ऐका ना, तो बोलू कोणी पण बोलतोच, तलाक तलाक तलाक. लगे इकडे म्हणजे मजा योगी योगी योगी, ते म्हणायचे मजाक 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 आहे ना. ते समजलं तर समजून घ्या, नाही तर मग मला नंतर विचारा, मग सांगतो मी आहे ना. कारण ते जास्त उहापोह करणं योग्य नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, हा अधिकार कळल्याच्या नंतर अगोदर म्हणजे तिकडं व्हा म्हणतो आणि नंतर पुन्हा काय करतो, दर्शन घेतो. मग अगोदर तिकडे व्हा म्हणणं हे कोणतं ज्ञान आहे? सामान्य ज्ञान आहे. आणि नंतर दर्शन घ्यायला तयार होणं हे कोणतं ज्ञान झालं? विशेष ज्ञान झालं. मग आता ते अगोदर योगी नव्हते, नंतर योगी झाले का विशेष ज्ञान झाल्याच्या नंतर? अगोदर मुख्यमंत्री नंतर नव्हते, नंतर मुख्यमंत्री झाले का ते आहे तसेच आहे? पण मग अगोदर एकाने आहे ना, म्हणजे एक व्यक्तीनं नमस्कार करतो आणि एक व्यक्ती थोडंसं ढकलण्याचा प्रयत्न करतो. जो ढकलण्याचा प्रयत्न करतो त्याला कोणतं ज्ञान आहे? सामान्य ज्ञान आहे. आणि जो दर्शन घेतो त्याला कोणतं ज्ञान आहे? विशेष ज्ञान आहे. आणि ज्याला विशेष ज्ञान आहे त्याने त्याला विशेष ज्ञान करून दिल्याच्या नंतर तोही दर्शन घेतो. मग असं करत असताना सामान्य विशेष भाव त्यांच्या ठिकाणी आहे का सामान्य विशेष भावरूपाने ज्ञात अज्ञात तो इतराला आहे?
ते सामान्य विशेष भाव कोणाचे आहे? ज्यांच्या ठिकाणी क्रिया घडते त्यांच्या ठिकाणी आहे का यांच्या ठिकाणी आहे? ज्यांच्या ठिकाणी क्रिया घडते त्यांच्या ठिकाणी आहे. तसं आत्म्याचे सामान्य ज्ञानात विशेष अज्ञानात भ्रम होतो हे म्हणताना सामान्य विशेष भाव रूपाने आत्मा ज्ञात अज्ञात पाहिजे. म्हणजे सामान्य रूपाने ज्ञात पाहिजे, विशेष रूपाने अज्ञात पाहिजे. भ्रमिष्ठ जीवाला देह सत्य वाटतो. मग सामान्य विशेष भाव आपण ज्याला भ्रम झाला त्याच्या ठिकाणी स्वीकारले का अधिष्ठानाच्या ठिकाणी स्वीकारले? ज्याला भ्रम झाला त्याच्या ठिकाणी. आता एखादा आपला महात्मा असेल ते काय म्हणेल, अहो भ्रम तरी कोणाच ठिकाणी झाला? अधिष्ठानाच्या ठिकाणी झाला. पण अधिष्ठानाच्या ठिकाणी भ्रम नाही, अधिष्ठानाच्या ठिकाणी जे आरोपी अंतःकरण आहे त्याच्या ठिकाणी भ्रम आहे. आणि त्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी त्या समोरच्या व्यक्तीचं काय असेल किंवा अधिष्ठानाचं असेल सामान्य ज्ञान विशेष अज्ञान आहे. अज्ञान कसं आहे? सामान्य विशेष भावाने रहितच आहे. मग आज ज्याला भ्रम झाला त्याच्या ठिकाणीही सामान्य ज्ञान विशेष अज्ञान असल्यामुळे सामान्य ज्ञानात विशेष अज्ञानात भ्रम होतो ही संगती लागते. आणि आत्म्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव न स्वीकारल्यामुळे आत्मा सामान्य विशेष भावाने रहित आहे हे बोलणं आमचं बरोबरच आहे. मग आमच्या बोलण्यात वदतो व्याघात दोष आहे का आमचा समन्वय तुम्हाला कळाला नाही? आहे ना, आमच्या बोलण्यात वदतो व्याघात दोष नाही, आमचा समन्वय तुम्हाला कळाला नाही. आणि ज्या वेळेला या बोटाची संगती लावली बापले काय जोड्यामधला बापले काय, आता तो म्हणेल का 300 कार्य येणार नाही, 1 कमी करा किंवा मग 2 जोड्या म्हणू नका, हे म्हणणार नाही. तसं या ठिकाणचा समन्वय कळाल्याच्या नंतर आत्मा निर्विशेष सत्सामान्य हेही म्हणणं बरोबर आहे. आणि सामान्य स्वरूपाच्या ज्ञानात विशेष स्वरूपाच्या अज्ञानात भ्रम होतो हेही म्हणणं आमचं बरोबरच आहे. असं कोण कोणाला बोलतंय? सिद्धांती पूर्व पक्षाला बोलतात. कोणत्या अध्यासाचा संभव सिद्ध करताना? कारणाध्यासाचा संभव सिद्ध करताना. तर त्यातल्या थोड्या असल्या काही पंक्ती वाचायच्या राहिल्या आहेत, त्या पंक्ती आपण वाचून घेऊ. तरंग दुसरा, परिच्छेद 12 क्रमांकाचा, आणि त्यामध्ये एकंदर विवेचनावरून तिथून वाचतोय बघा. म्हणजे त्यातल्या 2 पंक्ती आत्म्या स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची सिद्धी होते आणि मग दुसऱ्या शंकेचा अनुवाद आणि त्याचं पुन्हा उत्तर. एकंदर विवेचनावरून आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान आहे असे सिद्ध झाले आणि ते अज्ञानच सर्व अध्यासाचे काय आहे? कारण आहे. म्हणजे कोणत्या अध्यासाची सिद्धी झाली? कारणाध्यासाची सिद्धी झाली. आणि आत्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानाने ते अज्ञानाचे काय होते? निवृत्ती होते. म्हणून ते अध्यस्त आहे हे देखील सिद्ध आहे. अध्यस्त अज्ञानाची याप्रमाणे सिद्धी झाल्याच्या नंतर मग आता ती दुसरी शंका होते, आत्मा जर निर्विशेष सत्सामान्य असेल तर सामान्य स्वरूपाचं ज्ञान विशेष स्वरूपाचं अज्ञान म्हणू नका. आणि सामान्य स्वरूपाच्या ज्ञानात विशेष स्वरूपाच्या अज्ञानात भ्रम होतो म्हणत असाल तर आत्मा निर्विशेष सत्सामान्य आहे असं म्हणू नका. असं जो बोललात ना त्या संबंधी आता बोलतात बघा. पहिले शंकेचा अनुवाद करतात थोडक्यात. आता आत्मा सामान्य विशेष भावरहित कसा आहे? निर्विशेष आहे. असा निर्विशेष स्वयंप्रकाशरूप आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असे म्हणणे संभवत नाही. व म्हणूनच केवळ स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास घडत नाही. कोणत्या बंधाचा? म्हणजे कारणरूप बंधाचाच अध्यास नसल्यामुळे कार्यरूप बंधाचा अध्यास घडत नाही असं कोणाचं म्हणणं होतं? पूर्व पक्षाचं. तर या शंकेचे काय सांगतात? समाधान सांगतात. प्रथम बघा, त्याला म्हणतात पूर्व पक्षाला, प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कोणती? की अध्यासाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव पाहिजेत असे आमचे म्हणणेच नाही. सामान्य विशेष भाव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पाहिजे असं आमचं म्हणणं नाही. ते कोणाच्या ठिकाणी पाहिजे? ज्याला भ्रम झाला त्या भ्रमिष्ठ प्रमात्याच्या ठिकाणी पाहिजे. कोणाच्या ठिकाणी नाही? आत्म्याच्या ठिकाणी नाही. मग ते भ्रमिष्ठ प्रमात्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव आहे, कोणाच्या ठिकाणी नाही? आत्म्याच्या ठिकाणी नाही. म्हणून आत्मा कसा आहे? निर्विशेष सत्सामान्य आहे. आणि सामान्य ज्ञानात विशेष अज्ञानात भ्रम होतो हे म्हणणं बरोबर नाही का? मग बरोबर आहे. कारण सामान्य रूपाने ज्ञात विशेष रूपाने अज्ञात असा सामान्य विशेष भाव कोणाच्या ठिकाणी नाही? आत्म्याच्या ठिकाणी नाही. याचा अर्थ आत्मा कसा आहे? निर्विशेष सत्सामान्य आहे. आणि आत्म्याचा सामान्य ज्ञानात विशेष अज्ञानात भ्रम होतो हे सामान्य ज्ञान विशेष अज्ञान रूपी भाव कोणाच्या ठिकाणी आहे? प्रमात्याच्या ठिकाणी, भ्रमिष्ठ प्रमात्याच्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे त्याची संगती लागते. बघा, फक्त आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असा प्रतीत असणारा फक्त काय पाहिजे? सामान्य विशेष भाव अध्यासाला येतोय. आणि तोही सामान्य विशेष भाव कोणाच्या ठिकाणी आहे? प्रमात्याच्या ठिकाणी आहे. भ्रमिष्ठ प्रमात्याच्या ठिकाणी आहे. कोणाच्या ठिकाणी नाही? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. आणि अज्ञानी जीवांना बघा ना,
अज्ञानी जीवांना आत्म्याचे कोणते ज्ञान आहे? सामान्य रूपाने ज्ञान आहे. आणि कोणते अज्ञान आहे? विशेष रूपाने अज्ञान आहे. तुम्ही म्हणाल कशावरून? कशावरून म्हणजे विशेष रूपाने ज्ञान असतं तर ते म्हटले असते ना मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षेत्रे वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न गृही वनस्ता भिक्षुर न चाहम निजबोध रूपा चिदानंद रूप शिवोम शिवम. त्याला विचारलं असतं कोण तुम्ही? तुम्हाला कोण आम्ही म्हणजे अहम ब्रह्मास्मी असं म्हटलं असतं. पण त्याला म्हटलं तू मूर्ख आहे, तो म्हणतो बरोबर आहे. त्याला म्हणावं तू गाढव आहे, तो म्हणतो बरोबर आहे. गाढव जे करत नाही त्याच्याही पुढचं मी करतो म्हणून मी गाढव आहे. त्याला म्हणतो तू बेशर्म आहे, तो म्हणतो मला शर्म वाटतच नाही आहे ना. म्हणजे ऐशी ऐशी अवकाळा घेपे जन्म मरणाचा कांटाळा ते लाज पै निर्मळ आणि सुगा गोड. पण त्याला म्हणतो तू ब्रह्म आहे, तो म्हणतो छे छे मी ब्रह्म कसा असेल आहे ना. म्हणजे जे आहे त्याला ते पटत नाही आणि जे नाही त्याला ते पटतं. म्हणजे त्याला काय आहे? आत्म्याचं काय आहे? सामान्य स्वरूपाचं ज्ञान आहे आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. आणि म्हणून त्याला सर्व पटतं पण जे आहे ते मात्र त्याला पटत नाही. याचाच अर्थ आत्म्याचं सामान्य ज्ञान कोणाला नाही? भ्रमिष्ठ जीवाला आहे. आणि कोणतं ज्ञान नाही? विशेष ज्ञान नाही. म्हणून तो काय म्हणतो? मी देह आहे आणि देहासंबंधी माझे आहे. मी आणि माझे नेघे परते टाकी ओझे. पण ते ओझे टाकत नाही पुढीलाचे ओझे आणि आपल्या माता घेईजे तरी कान दाटी जे दनोडदारा. म्हणजे तो ओझं टाकायला तयार नाही, उलट ओझं तो घेतो आणि घेतल्याच्या नंतर पुन्हा त्याला त्याचे दुःख दुष्परिणाम भोगावे लागतात. कारण पुढीलाचे ओझे बोललो आपण काय मुक्त होता परी बळे झाला बद्ध आणि घेऊन या छंद माझे माझे. एक तर देहाला तुम्ही म्हणतो तत्संबंधीला माझे म्हणतो आणि मी आणि माझे म्हणण्याला कारण काय? भ्रम आहे. आणि त्या भ्रमाला कारण काय? सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान आहे. आणि आत्म्याचं सामान्य ज्ञान म्हणजे आहे रूपाने ज्ञान आहे. आणि कोणतं अज्ञान? आस्ती भाती प्रिय कुटस्थ नित्य बुद्ध मुक्त स्वभाव आणि या विशेष स्वरूपाचं काय आहे? अज्ञान आहे. आणि त्यामुळेच तो देहाला मी आणि तत्संबंधीला माझे म्हणतो. ज्ञानोबराय ओवी देतात स्वदेहानाम अर्जुनू परदेहानाम स्वजिनू आणि संग्रामानाम मलिनू पापाचारू असा सगळा तो म्हणतो. कशामुळे? आत्म्याचं ज्ञान आहे म्हणून का अज्ञान आहे म्हणून? बोला. आत्म्याचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान आहे आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. आणि ते विशेष स्वरूपाचं अज्ञानच काय आहे? कारणाध्यास आहे. म्हणजे कारणाध्यासाचं काय आहे? मग संभव आहे. कारणाध्यासाचं काय नाही? असंभव नाही. मग आत्मा ज्ञान स्वरूप नाही आहे. आत्मा ज्ञान स्वरूप आहे तरी त्याच ठिकाणी अज्ञान रूपी अंधकार राहतो. मग हो का बरं? कोणत्या स्वरूपाच्या ठिकाणी? सामान्य स्वरूपाच्या ठिकाणी राहतो आहे ना. हा आपला सर्वाचा काय अनुभव आहे. बरं आत्म्याचा सामान्य ज्ञानात विशेष अज्ञानात भ्रम होतो की नाही? होतो. आणि मग आत्मा निर्विशेष सत्सामान्य आहे? हो आहे. का बरं आहे? कारण आत्म्याच ठिकाणी सामान्य विशेष भाव नाही. कोणाच ठिकाणी आहे? ते ज्याला भ्रम झाला त्या भ्रमिष्ठ प्रमात्याच ठिकाणी आहे. कोणाच ठिकाणी नाही? आत्म्याच ठिकाणी नाही. म्हणून कोणत्या अध्यासाचा संभव आहे? कारणाध्यासाचा संभव आहे. असं कोण कोणाला बोलते? सिद्धांती पूर्व पक्षाला बोलतात. म्हणून म्हणतात बघा कारण तसे असल्याशिवाय, तसे म्हणजे कसे? आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असल्याशिवाय तसे असल्या वाचून मी कोण आहे? मनुष्य आहे इत्यादी अध्यास संभवनीय नाही. म्हणजे मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे, मी विद्यार्थी आहे, मी साधक आहे अशा आपल्याला म्हणजे देहादिकालाच आपण मी म्हणतो ना. म्हणजे हा भ्रम कशामुळे संभवनीय आहे? आत्म्याच्या ज्ञान अज्ञानातच हा भ्रम संभवनीय आहे. बघा आता आत्म्याचं स्वरूप कसं आहे? पहिला शब्द अस्ति 2 भाती आणि 3 प्रिय असे शब्द पर्यायी कुठे गेलेत? बोल बरोबर बरोबर आहे. जो आनंद सत्यप्रकाश. मग बोला आनंद म्हणजे? आनंद म्हणजे खाली बघून जोड्या जुळवा. आनंद म्हणजे प्रिय, आनंद म्हणजे प्रिय. आणि सत्य म्हणजे अस्ति, सत्य म्हणजे अस्ति. आणि प्रकाश म्हणजे भाती, प्रकाश म्हणजे भाती, सत्य म्हणजे अस्ति आणि आनंद म्हणजे प्रिय. जो आनंद सत्य प्रकाश म्हणजे अस्ति भाती प्रिय. म्हणून आपण त्यावेळेला बोललो होतो अन्न विभू आणि आधार नामरूपास. मग जगात किती गोष्टी पाहिल्या होत्या? 5. अस्ति भाती प्रिय नाम रूप. मग त्या नामरूप कोणाचं म्हटलं होतं आपण? मायेचं. आणि अस्ति भाती प्रियत्व कोणाचं? ब्रह्माचं. मग अस्ति भाती प्रिय रूप कोण आहे? ब्रह्म आहे. आणि आपण म्हणतो मी आहे. काय झालं आपल्याला? भ्रम झाला. का बळे? सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान म्हणून. बघा ते बोलतात अस्ति भाती प्रिय. पुन्हा कुटस्थ, कुटस्थ म्हणजे अस्ति भाज्य का? अस्ति म्हणजे सत्य. आणि सत्य कशाला म्हणतात? त्रैकाल बाध्यत्वम सत्यत्वम. ज्याचा तिन्ही काळात बाध होत नाही त्याला म्हणतात सत्य. म्हणून तो काय झाला? अस्ति. पुन्हा भाती, भाती म्हणजे प्रकाश. प्रकाश म्हणजे कोणता? स्वयंप्रकाश. अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्व स्वयंप्रकाशत्व. सगळ्या जगाचं प्रकाशन करतो, त्याच्या प्रकाशनाकरता आणण्याची गरज नाही म्हणून तो भाती स्वरूप आहे म्हणजे स्वयंप्रकाश आहे. नंतर प्रिय यमात्मा परानंदा.
परप्रेमास्पदम येतं मान भूयमी भूयासम इति प्रेमात्मनि क्षेते. परमप्रीतीचे विषय कोण आहे? आत्मा आहे. म्हणजे निरतिशय प्रेमाचा विषय. प्रियोची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा तेवे खेवी आटे डिंडिमा संसारिकी जो प्रियाची परमसीमा म्हटलेला आहे. मग प्रियाची परमसीमा म्हणजे निरतिशय प्रेमाचा विषय. त्याच्यापेक्षा प्रेम अधिक म्हणजे कोणाकडे कुणीच नाही आणि तत्समानही दुसरं नाही. म्हणून तो कसा आहे? प्रिय स्वरूप आहे. आणि पुढे कुटस्थ कुटवत निर्विकार स्थित हा कुटस्थ दोन अर्थ आपण मागे बघितलेले आहे. कूट म्हणजे कोण? आयरन. कोणाची? सोनाराची. त्याच्यावर किती दागिने घडवले तरी ती तीच आहे. म्हणून आपल्या मारुती बाबा कुठेतरी पूजेला गेले आणि सहज त्याने विचारलं सगळं तुमच्याकडे नवीन आहे, तेवढे आयरनच जुनी आहे, नेमकी कधीची आहे? ते म्हणले आमच्या पंजोबा म्हणायचे, त्यांच्या पंजोबाला माहिती नाही कोणाची आहे ना, कोणत्या पिढीपासून आहे. म्हणजे असं बोलणं काय झालं, ती निर्विकार झाली ना. मग तसं कुटस्थ काय निर्विकार आहे. या शरीररूपी दागिने त्या कुटस्थ चैतन्या ठिकाणी किती घडलेत, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा पडलं आवर्ती भोवरा बहुतार ओळशिया. म्हणजे मागे किती झाले सांगता येत नाही, आता हे किती आहे हेही सांगता येत नाही, आणि ब्रह्मज्ञान झालं नाही तर पुढे किती होईल तेही सांगता येत नाही. पण त्याचं निर्विकारपणा काय? कायम अबाधित आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? कुटस्थ. कुटवत निर्विकार स्थित आहे ती कुटस्थ. किंवा दुसरा अर्थ केला तर कुटेस्थ कुटस्थ. कुटे म्हणजे मिथ्याबुद्धी, त्याच्यामध्ये असंग रूपाने स्थित राहतो, म्हणून देखील त्याला काय म्हणतात? कुटस्थ. असं एक अस्ति, दोन भाती, तीन प्रिय, चार कुटस्थ. पुन्हा कसं आहे? नित्यमुक्त. एक बद्धमुक्त असतो, दुसरा नित्यमुक्त असतो. ईश्वराला कोणता मुक्त म्हणतात? मग नित्यमुक्त. आणि तो आम्हाला बद्धमुक्त. असा नित्यमुक्त आदी आत्म्याचे काय आहे? स्वरूप आहे. म्हणजे आत्मदृष्टीने आपण सुद्धा नित्यमुक्त आहे. आपण ते बद्धतेचा आळ घेतला म्हणून मग संताला म्हणावं लागतं बद्धमुक्त. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. अमरहा अमरहा खरी की पहा कोटी. काय करावं म्हणले? न म्हणा देह माझा ऐसा मग बरवसा कळेल. म्हणून म्हणतात नित्यमुक्त आदी आत्म्याचे स्वरूप आहे. मग त्यापैकी मी आहे. पण आपल्याला मी अस्ति, भाती, प्रिय, कुटस्थ, नित्यमुक्त, सच्चिदानंद घन ब्रह्म मी आहे असं ज्ञान आहे का? नाही. आणि ज्ञान नाही का? आहे. पण कोणतं ज्ञान आहे? सामान्य. आणि कोणतं आहे? विशेषाज्ञान. म्हणून आपण कोण आहे म्हणायला पाहिजे होतं खरं? अहम ब्रह्मास्मी म्हणतो, अहम देवस्मी. मी देह आहे आणि मी अमुक मनुष्य आहे, किंवा मी आणखी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे. म्हणजे हे कोणतं? काय झालं? आपल्याला भ्रम झाला. कशामुळे? आत्म्याचं सामान्य ज्ञान आहे आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणून हा काय? आपला अनुभव आहे आणि अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही. त्यापैकी मी आहे या बोधाने आत्म्याचे फक्त अस्तित्व मात्र कोणाला ज्ञात आहे? सर्व अज्ञानी जीवांना आत्म्याचे फक्त अस्तित्व मात्र ज्ञात आहे. मी आहे या बोधाने आत्म्याचे फक्त अस्तित्व मात्र सर्व जीवांना ज्ञात आहे. आणि कुटस्थ, नित्यमुक्त आदी म्हणजे आदीने कोण घ्यायचं? कुटस्थ, नित्यमुक्त, प्रिय आणि भाती आहे ना. या रूपाने आत्म्याचे विशेष रूपाने काय नाही? ज्ञात नाही. म्हणजेच काय? मग जे ते सामान्य आहे ते विशेष नाही का? जे ते सामान्य आहे तेच विशेषही आहे, पण ते विशेष रूपाचं काही नाही, ज्ञान नाही. वस्तू असण्यात त्याची उपयोगिता आहे का ज्ञानात उपयोगिता आहे? ज्ञानात उपयोगिता आहे. वस्तू आपल्या जवळ आहे आणि त्याचं आपल्याला ज्ञान नाही, मग त्याची उपयोगिता होत नाही. कसं? माऊली ज्ञानोबराय म्हणतात, नेदैवाचे परिवरी लयारुतल्या आती सहस्रवरी परी ते तर बैसून उपवास करी का दरिद्रीचे कल्पतरू तळवटी बैसुनी झोळी दे तसे गाठी मग दैवनी गे किरीटी निदैन्याची करू. मग कल्पतरू खाली फळी येते मागे तरी कामधेनू कल्पतरू चिंता म्हणे आवडीची धनी पुरविते. पण काय इच्छा पूर्ण करणार नाही तो? पण यांनी इच्छा केली तर पाहिजे ना. हा करत नाही. काय करत नाही? हां, प्राप्त आहे पण त्याचं ज्ञान नाही, आहे ना. वर म्हणायला लागला आंधळ्याला बाबा पांगळ्याला एक एक पैसा धर्माला भीक मागायला लागला आणि सर्व महाराष्ट्राला अन्नछत्र घालेल इतकं पूर्वजाची संपत्ती त्याच्या खाली, त्याच्यावर तो बसलेला आहे. पण निदैवाच्या परिवारी माऊली म्हणतात, आहे ना. आहे धन पण त्याचं ज्ञान नाही ना. म्हणून मनुष्याकडे असावं का त्याचं ज्ञान असावं, आहे ना. नसेल एखाद्या वेळेला तर तो प्राप्त करेल ज्ञान असेल तर, पण असून सुद्धा ज्ञान नसेल तर उपवासीच राहील. तसं आपण आनंद स्वरूप आहोत पण त्याचं काही नाही, आपल्याला ज्ञान नाही. त्याच्यामुळे आपण आनंद करता आपण मधुकरी मागतो. आनंद करता मधुकरी शब्द जरा बरं वाटतं म्हणून, खरं आनंदाची भीक मागतो, आहे ना. पण का? आपल्याला ते असून त्याचं ज्ञान नाही आणि असल्याच्या नंतर ते मागण्याची गरज नाही, पण मागतो काय? कारण त्याचं ज्ञान नाही. ज्ञान नाही असं नाही, पण कोणतं ज्ञान नाही? विशेष ज्ञान नाही. कोणतं ज्ञान आहे? सामान्य ज्ञान आहे. उलट सामान्य ज्ञान नसतं तरी भीक मागली नसती. काय आहे? पूर्ण अज्ञानाला त्रास आहे का पूर्ण ज्ञानाला त्रास आहे?
हां, पूर्ण अज्ञानालाही त्रास नाही, पूर्ण ज्ञानालाही त्रास नाही. भीती आहे ना, भीती कोणाला आहे? तर मनुष्याला पूर्ण कुठल्याही गोष्टीचं बघा तुम्ही, पूर्ण ज्ञान असलं ना तरी आनंद असतो, पूर्ण अज्ञान असलं तरी आनंद असतो. पण काही कळतं आणि काही कळत नाही. मग अशा वेळेला काय होतं, कुठल्याही क्षेत्रामध्ये मनुष्याला दुःख होतं. तसं आपलं झालेलं आहे. आपल्याला आत्म्याचं काय आहे? आपल्याला आत्म्याचं काय आहे? सामान्य ज्ञान आहे. आणि काय नाही? विशेष ज्ञान नाही. मग आपल्याला पूर्ण ज्ञान नसतं तर समाधानी असतो. खेड्यापाड्यातलं त्यांना आत्मा शब्द सुद्धा माहिती नाही. ते श्रद्धांजली वाहताना म्हणतात यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो. अरे आत्मा चिर शांतच असतो. यांच्या पुन्हा यांच्या मृत आत्म्याला चिर शांती लाभो. मृत आत्मा आत्मा मृत होत असतो का? असं ना, रामकृष्ण हरी. यांच्या मृत आत्म्याला चिर शांती लाभो. आता आत्मा म्हणायचं पुन्हा मृत म्हणायचं, वदतो या का दोष ना. आत्मा कठे आहे नाही, कठे काही नाही. आत्मा मरतच नाही, मरतो तो आत्मा असत नाही. नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहती पावका, त्याच्याबद्दल बोलायचं. आणि पुन्हा यांचं म्हणायचं यांच्या मृत आत्म्याला चिर शांती लाभो. आहे ना, आत्मा मुळात चिर शांत असतो, तो शांत दांत असतो. आहे ना, मग त्याला आत्मा म्हणायचं, पुन्हा मृत म्हणायचं, आणि पुन्हा चिर शांती लाभो म्हणायचे. सगळे शब्दच चुकीचे. पण त्यांना वाटतं आपण काहीतरी विशेष बोललो. आहे ना, आणि बाकीचे म्हणतात हा छान छान छान, आहे ना, बरोबर आहे, चालू द्या. आहे ना, ते कसं असतं माहिती आहे का, ते गाढवा उंट असतो, उंटाचं लग्न असतं आणि गाढव तिथे मंगलाष्टक म्हणण्याकरता असतं. आणि मग त्या उंटालाही कोणी चांगलं म्हणलेलं नसतं, कारण त्याचं सर्व चांगलं बेडब असतं. आणि गाढवाचे सप्तस्वर एकदाच लागतात, त्यालाही कोणी चांगलं म्हणलेलं नसतं. पण मग काय म्हणतो तो गाढव उंटाला म्हणायला लागला, अहो रूपम अहो रूपम. काय तुमचं रूप आहे? हा पाहिल्या वेद लावी बैशीची वीज अडवली. आणि तो गुंट गाढवाला म्हणाला, अहो ध्वनीम तानसेन फिका. तुमचा आवाज काय तुमचा आवाज आहे? असं काय झालं? हे भुशविली रेरा. तसं जो मृत आत्म्या चिर शांती लाभो म्हणतो तो गाढव, आणि जे म्हणतात खरं तुम्ही श्रद्धांजलीवाली, हे मूळ महागाढव. कारण त्या गाढवाला यांचं कळे ना, ह्या गाढवाला त्यांचं कळे ना. मग ते बरोबर आहे, ते नाकटे संप्रदाय चालू राहतं. पण खरं ते शब्द चुकीचे आहे. मृत आत्म्यात चिर शांती लाभो असं म्हणूच नाही, म्हणजे त्याला आत्मा म्हणू नये. आणि म्हणला तर त्याला पुन्हा चिर शांती लाभो हे म्हणू नये. आणि चिर शांती लाभो म्हणत असाल आहे ना, तर पुन्हा मृत म्हणू नये. कारण आत्मा मरतच नसतो ना. मरतो तो आत्मा कसा असेल? मरणारा कोण आहे? देह आहे. पण मग आता ते म्हणतात, आपण ऐकायला तिथे असतो, आपण तिथे बोलावं तर आपलं तेवढं सात्विक धैर्य नसतं. आहे ना, अशा वेळेला काय करावं? आपण मनात समन्वय लावून घ्यावं. हे मृत आत्म्यास म्हणतात, म्हणजे गौण आत्म्यास म्हणतात, असं आपण लावून घ्यावं. कारण पंचदशीमध्ये 2 आत्मा सांगितलेले, पुढे येणार आपल्याला एक गौण आत्मा आणि एक मुख्य आत्मा. गौण आत्मा देहाधिकाला सुद्धा शब्दप्रयोग केला जातो. आणि मुख्य आत्मा म्हणाल तर मग तो मुख्य आत्माला तो चिर शांतच असतो, त्याला चिर शांती लाभो अशी म्हणण्याची गरज नाही. पण मग हे जाणून बोलणारे ते बोलतच नाही. तुम्ही म्हणले हल्ली तो शब्द कमी झाला तर ते बोलतच नाही. कारण त्याला माहिती हा शब्द चुकीचा आहे, हा शब्द प्रयोग करावा कसा. ज्याला शब्दाचं मोल असताना तो असे अनमोल शब्द नको त्या ठिकाणी नको त्यावेळेला वापरत नाही. आणि ज्याला शब्दाचं मोल नसतं ते वापरत असतात, कारण ते शब्द अनमोल असतात. पण यांना त्याचं मोल नसल्यामुळे त्यांच्या दृष्टीने ते बेमोल असतात, म्हणून ते कशाही पद्धतीने त्याचा वापर करतात. म्हणून शब्द ही शस्त्र आहे, ते जपून वापरावं. आणि काय शस्त्राने तण कापतं, पण शब्दशास्त्राने मन कापतं. तणाचे घाव बुजतात पण मनाचे घाव बुजत नाही. आणि मनाच्या घावामुळेच महाभारत घडलं, हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. दुर्योधनावर मनाचाच घाव घडला ना, अंधे का पुत्र अंधा, त्याच्यामुळे सगळं महाभारत घडलं. त्यामुळे शब्द बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलणं हे कधी लाभदायक असतं. आणि त्याच्याकरता संत वाङ्मय ऐकावं लागतं. मग कळतं आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्द बहुसार उपकाराची राशी, बाप उपयोगी वस्तू शब्दू. मग त्या शब्दाचं मोल आपल्याला कळतं. पण ते अनंत वाचाळ बरळती बरळ, मग तया कायचा दयाळ पावे हरी, त्याला गोपाळ दयाळ हरी पावत नाही. कशा करता आपण बोललो? हे विनाकारण नाही. तर आत्म्याचं कोणतं ज्ञान झालं पाहिजे? विशेष ज्ञान झालं पाहिजे. आणि विशेष ज्ञान होणं म्हणजे आत्मा काय म्हणणार नाही, तो मृत आत्मा म्हणेल का? चिर शांती लाभो म्हणेल का? म्हणत असेल तर त्याला आत्म्याचं विशेष ज्ञान झालं का? याचा अर्थ मग कारण आत्मा चिर शांतच आहे आणि आत्मा कधी मरत नाही. मरतो तो आत्मा होऊ शकत नाही, असा त्याचा अर्थ आहे. बघा कशा करता बोललो? हे आपलं काय ज्ञान आहे जीवाला? म्हणजे आत्मा कसा आहे बोला. आत्म्याच्या करता वापरलेले शब्द बोला ना एकदा पटकन. एक
अस्ति 2 भाती 3 प्रिय 4 कुटस्थ पुन्हा नित्यमुक्त आदी आदी म्हणजे पुढचे भरपूर त्याच्यावर आपल्या पंचदशीमध्ये या आत्म्याला 17 शब्द वापरलेले आहेत. तुम्ही पुढे येईल मोजा आपण त्याला सगळे. आता मी आता सांगितल्याच्यानंतर पुढे पंचदशीचा तुम्ही अभ्यास करणार नाही आहे ना, त्यामुळे मी काय आता सांगत नाही, मला ते आठवत नाही हे मी बोलत नाही आहे ना. बघा आता हेही बोलून गेलो हे कसं झालं बाई का. एक वडील होते, एकच मिनटात सांगतो, आणि सावकार आलेत. वडील होते, सावकार आले पैसे मागायला, आणि वडिलाला थरकाप चालला. हा सावकार बरं पैसे नाही दिले तर हा बोलून इतकं बोलून जातो का, लय पुढचं बोलतो. मग ते म्हणले बाळाला त्यांना सांग बाबा घरी नाही. मग ते खरे आलं, ते म्हणतो काका बाबा म्हणले त्यांना सांग बाबा घरी नाही. आता काय झालं, ते बालकाचं मन हे गुप्त रहस्य ठेवण्याकरता योग्य नसतं. आस्ती भाती प्रिय कुटस्थ नित्यमुक्त आदी आत्म्याच्या स्वरूप आहे, त्यापैकी मी आहे या बोधाने आत्म्याचे फक्त कोणतं ज्ञान आहे बोला आपल्याला. अस्तित्व मात्र म्हणजे कोणता, अस्तित्व शब्दाचा अर्थ कोणता, अस्ति म्हणजेच सत्य आहे हे कोणतं ज्ञान आहे, सामान्य ज्ञान आहे. अशा सामान्य रूपाने मात्र सर्व जीवांना ज्ञात आहे. आणि कुटस्थ नित्यमुक्त आदी आत्म्याचे विशेष रूपे करून काय नाही, ज्ञान नाही. उलट पक्षी जे ते आत्म्याचे अस्तित्व रूप आहे ना तेथेच काय आहे, भातित्व आहे. जे ते भातित्व आहे तेथेच प्रियत्व आहे, जे ते प्रियत्व आहे तेथेच कुटस्थत्व आहे. जसं सोन्याच्या ठिकाणी कणक, काठिण्य आणि कांती वेगळी करता येते का, नाही. खडी साखरेचा शुभ्रपणा, गोडीपणा आणि आहे ना धवलवर्ण हा वेगळा करता येतो का, उत्तर आहे नाही. तसं आत्म्याचा आस्तीपासून भातीन, भातीपासून प्रियम, प्रियपासून नित्य हे वेगळं करता येतं का, वेगळं करता येत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी आस्ती आहे त्याच ठिकाणी इतरही आहे, पण याला आस्तीचंच ज्ञान आहे, इतराचं ज्ञान नाही. असं असू शकतं, हो असं असू शकतं म्हणून तर भ्रम होतो. म्हणजे आत्ताच म्हणलो आपण, ज्या वेळेला ते संन्यासी आहे त्याच वेळेला ते मंत्री आहे, त्याच वेळेला ते योगी आदित्यनाथ आहे, सगळं काही आहे. पण त्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान आहे आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. आणि सामान्य विशेष भाव कोणाच्या ठिकाणी नाही, आत्म्याच्या ठिकाणी नाही, कोणाच्या ठिकाणी आहे, परमात्म्याच्या ठिकाणी आहे. कोणत्या परमात्म्याच्या ठिकाणी आहे, भ्रमिष्ठ परमात्म्याच्या ठिकाणी आहे. आणि भ्रमिष्ठ परमात्म्याच्या ठिकाणी असल्यामुळे सामान्य स्वरूपाच्या ज्ञानात विशेष स्वरूपाच्या अज्ञानात भ्रम होतो, हे म्हणणं उचितच आहे. आणि आत्मा निर्विशेष सामान्य आहे, याही सिद्धांताची हानी होत नाही. झालं, जेथे आत्म्याचे अस्तित्व रूप आहे तेथेच भातित्व, प्रियत्व, कुटस्थत्व आदी विशेष रूपही आहेच, परंतु त्या विशेष रूपाचे काय नाही, ज्ञान नाही. म्हणून सामान्य रूपाने ज्ञात व विशेष रूपाने अज्ञात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंधाचा अध्यास घडणे संभवनीय आहे. म्हणजेच कोणत्या अध्यासाचा संभव आहे, कारणाध्यासाचा संभव आहे. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव आम्ही स्वीकारले का, हो नाही. म्हणून कोणता दोष येत नाही आमच्यावर, वदत व्याघात नावाचा दोष येत नाही. फक्त आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असा भाव असला पाहिजे. तोही भाव कोणाच्या ठिकाणी, प्रमात्याच्या ठिकाणी, न की आत्म्याच्या ठिकाणी. म्हणून आत्म्या स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव आम्ही स्वीकारले नाहीत, म्हणून निर्विशेष आत्मा आहे या सिद्धांताची हानी होत नाही. उद्याच्याला मात्र कर्मविपाकाचा गोड सिद्धांत आहे, त्याच्यामध्ये आहे ऐकांतिक प्रारब्धवादी. हे 3 शब्द ध्यानात ठेवा, कारण इथे नाही पण ते संस्कृत विचारसागरात आहे, तो भाव आपण पाहणार आहोत. आठवण करून द्या फार झालं तर. 1 ऐकांतिक प्रारब्धवादी, 2 ऐकांतिक प्रयत्नवादी. तर ऐकांतिक प्रारब्धवाद हाही चुकीचाच आहे, आणि ऐकांतिक प्रयत्नवाद हाही चुकीचाच आहे. मग ऐकांतिक प्रारब्धवादही चुकीचा आहे, ऐकांतिक प्रयत्नवादही चुकीचा आहे. मग बरोबर आहे काय, तर प्रारब्धवादही बरोबर आहे आणि प्रयत्नवादही बरोबर आहे. प्रारब्धवाद कुठे बरोबर आहे, प्रयत्नवाद कुठे बरोबर आहे, तर ऐकांतिक प्रारब्धवाद हा अदृष्टांशामध्ये उचित आहे आणि प्रयत्नवाद हा वासनांशामध्ये उचित आहे. म्हणजे 2 प्रमाण आहे तुकोबराचे. एक आहे ठेविले अनंत तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि दुसरं प्रमाण आहे असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. हे दोन्ही प्रमाण कोण बोलतात, तुकोबरायच बोलतात. आणि हे दोन्ही प्रमाण कशाबद्दल बोलतात, कर्मविपाकाच्या सिद्धांताबद्दलच बोलतात. पण ज्या वेळेला तुकोबराय म्हणतात ठेविले अनंत तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, तर त्यावेळेला आदृष्टरूप तो कर्मातला अंश आहे, भोगांकुर आहे. आणि ज्या वेळेला तुकोबराय म्हणतात असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, त्यावेळेला तुकोबरायचं ते बोलणं याच्यामध्ये वासनांकुरामध्ये आहे. म्हणून वासनांकुरामध्ये प्रयत्नांश श्रेष्ठ आहे आणि भोगांकुरामध्ये
प्रारब्धांश श्रेष्ठ आहे, म्हणून प्रारब्ध श्रेष्ठ का प्रयत्न श्रेष्ठ याचा समन्वय कळाला नाही तर मनुष्य खूप माथेकूट करतात, खूप लोक भांडतात. आज जगात आपल्याला ठिकठिकाणी भांडताना दिसतात. काहीच्या जीवनात बऱ्याच गोष्टी प्रारब्धाने भेटलेल्या असतात आणि काहीच्या जीवनामध्ये ते प्रत्येक गोष्ट प्रयत्नाने त्याने अर्जित केलेली असते आणि मग ते आपापल्या अनुभवानुसार एक म्हणतो प्रयत्न श्रेष्ठ आहे, एक म्हणतो प्रारब्ध श्रेष्ठ आहे. आपल्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतले दोन्ही विद्यार्थी हा टॉपिक ऐकण्यापूर्वी पहिल्या वर्षाला होते आणि विचारसागर दुसऱ्या तरंगाला आणि रात्रीचे 12 वाजता आपलं इंद्रायणनगर आहे पलीकडे ती लाकडी वखार आहे तिथे ते सूर्यवंशी मामा म्हणून फौजी होते आणि ते साखरे महाराजांचे शिष्य, त्यांचा पुतण्या आणि एक आपला उद्धव महाराज म्हणून विद्यार्थी, आता नंबर 1चे विद्यार्थी संस्थेतून सुटले. पण रात्रीचे 1 वाजता दोघं एकमेकाला ते बोलून त्यांचं भागलं नाही, मग ते धाराधरीन मारामारी आणि एकाच्या ओरावरी इथपर्यंत भांडण झालं आणि ते मामा सांगतात ते ऐकायला तयार नाही. पण विचारसागर ऐकलेले कैलास महाराज त्यांच्याकडे गेलेत आणि त्यांनी सांगितलं उद्धव महाराजचं 100% बरोबर आहे आणि त्या दीपक महाराजचं तीळ मात्र चुकीचं नाही. मग कसं नाही ते उद्या सांगू. पुंडलिक अवतार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.